आपल्याकडे दुर्लक्ष करतात का हा माझा विषय आहे। आणि हे जे चित्र आहे ते माझं फार आवडतंय। तुम्ही जर बघितलं तर बायका आहेत तिथे आणि एकमेकांच्या खांद्यावर हात आहेत आणि स्त्री जी असते ही झाडाच्या बुंद्यासारखी असते, ट्रंक सारखी तिचा स्ट्रेंथ असतो आणि तिच्या छायेत परिवार आणि समाज खरा नर्चर केला जातो किंवा सांभाळला जातो। आणि बऱ्याच वेळेला ह्याच चित्रामध्ये मी सांगते पुढे की बायकांना आपल्या शक्तीचा अंदाजच नसतो, असला तरी कधी कधी दाबून ठेवतात आणि व्हॅल्यू नसते त्या ताकदीला। आणि स्त्री वुमन इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेंथ अँड जेंटलनेस बोथ। तर मला असं वाटतं स्त्रियांना हे कळायला पाहिजे। पुढचा एक मुद्दा, तुम्ही हातावर म्हणजे खांद्यावर हात बघाल, पण मला असं खरंच वाटतं की बायकांना बऱ्याच वेळा खाली खेचतात। ओके, इट्स व्हेरी ऑफन वुमन वर्सेस वुमन आणि ही गोष्ट पण आपल्याला सुधारणं जरुरीचं आहे। शेवटची गोष्ट जी मी सांगू इच्छिते या चित्रावर इज अ वननेस। वननेस म्हणजे काय की तुम्ही आणि मी खरंच वेगळे नाही आहोत। ऑल ऑफ अस आर वन, ऑल ऑफ अस आर कनेक्टेड आणि ऑल ऑफ अस हॅव द सेम गॉड सीड म्हणा किंवा आपलं एक जीवन शक्ती म्हणा किंवा लाईफ फोर्स म्हणा। आणि ही आपण कधीच गोष्ट विसरू नये, उलट परत परत स्वतःला आठवण करून द्यावी की आपण सगळे किती सारखे आहोत। माझी ओळख थोडी करून दिली डॉक्टर सराफांनी, थँक्यू फॉर द काइंड वर्ड्स मॅम। आणि जस्ट टू से दॅट बाय ट्रेनिंग अँड एज्युकेशन आय एम अ पीडियाट्रिशियन, पण फॅमिली मेडिकल प्रॅक्टिस आमची विमेन्स हेल्थमध्ये आहे मागची 50 वर्ष। आणि बायकांना समाजात मैत्रिणी म्हणून, सोसायटीमध्ये पेशंट म्हणून किंवा माझी जी मुलं पेशंट असतात त्यांच्या आयांना आणि आज्यांना बरेच वेळा सारखीच भेट होते, त्यामुळे बरीच इंटरॅक्शन असते। आणि असं झालं की वर्षानुवर्ष ही इंटरॅक्शन असल्यामुळे थोडीशी इन्साइट म्हणा किंवा बरीचशी माहिती झालेली आहे। तर ह्या दृष्टिकोनातून मी थोडं बोलते। खरं म्हटलं तर असे आपले जे लेक्चर्स होतात किंवा टॉक्स होतात त्याच्यातनं माहिती फार कमी आपण लक्षात ठेवू शकतो, कारण आपण सगळे ऍडल्ट्स आहोत, त्यामुळे आपली ब्रेन पॉवर थोडीशी कमी झालेली असते। त्यामुळे माझा हेतू या भाषणामध्ये एवढाच आहे, तुमच्या मेंदूला चावणे, की तुम्हाला जरा स्टिम्युलेट करणे किंवा ह्या गोष्टींवर जरूर विचार करा। आय एम स्ट्रेइंग अवे फ्रॉम जस्ट द मेडिकल पार्ट ऑफ इट, कारण अगोदरच्या दोन्ही डॉक्टरांनी उत्तम पद्धतीने सांगितले काही मेडिकल इश्यूज, पण तुमच्या मेंदूला मला चावायची इच्छा आहे। सो विथ युअर परमिशन आय विल कंटिन्यू। आपण जेव्हा म्हणतो डू विमेन निग्लेक्ट देमसेल्व्स, तर पहिल्यांदा विचार करायला पाहिजे की ड्युटी म्हणजे काय। जेव्हा आपण दुर्लक्ष करणं म्हणतो किंवा निग्लेक्ट म्हणतो तर फर्स्ट वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज द ड्युटी टू माय सेल्फ। तर हे मी इंग्रजीमध्येच सांगते थोडंसं। ह्याचं कारण असं की लॉस्ट इन ट्रान्सलेशन ह्याच्याबद्दल मी सांगते की जेव्हा आपण भाषा बदलत राहतो तेव्हा कधी कधी गोंधळच होतात। कुछ कुछ होता हा पिक्चर तुम्हाला माहिती आहे नाही का, तर मराठीत होतं कसं तरी होतं, राईट। तसं सुपरमॅन होतो भारी माणूस आणि द ममी रिटर्न्स आई परत आली, राईट। त्यामुळे लॉस्ट इन ट्रान्सलेशन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आय वुड जस्ट से की आपल्या पर्सनॅलिटीला योग्य ते व्हॅल्यू देणं आणि त्या दृष्टीने सर्व प्रयत्न करणं, आपलं पोटेन्शियल काय आहे ते ओळखणं आणि त्या दृष्टीने काम करणं। शेवटचं जे वाक्य आहे की स्पिरिच्युअलिटी, हे मी एवढंच म्हणून इथे सोडते आणि शेवटचं त्याच्यानंतरचं वाक्य आहे आरोग्यातून समाधीकडे। आय विल जस्ट लीव इट, आय विल टच ऑन दॅट लेटर। त्यामुळे निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणं म्हणजे काय, ह्याच्याबद्दल जर आपण विचार केला तर माझ्या विचाराप्रमाणे आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे हे एका क्लिअर मिरर सारखं आहे। इट्स लाईक अ क्रिस्टल क्लिअर मिरर आणि आपलं काम आहे की तो मिरर तसाच ठेवणं। पण जेव्हा आपण दुर्लक्ष करतो तेव्हा काय करतो, थोडीशी क्रॅक मारतो किंवा असं ह्या चित्रात जे दाखवलंय स्मॅशच करून टाकतो आयुष्य। आपण नाही, दुसरं कोणी करत असेल, पण शेवटी आपलीच जबाबदारी होते ती आणि धूळ जमून देतो। काही लोक तर मुद्दामून ग्राउंड ग्लास करतात, म्हणजे दिसूच नाहीये की आपण आतही बघत नाही आणि बाहेरही बघत नाही, अशा दृष्टीने आयुष्य जगत राहतात। ह्याला मी निग्लेक्ट म्हणेन, टू पे नो अटेन्शन। थोडक्यात अक्यूट म्हणजे एकाएकी झालेला निग्लेक्ट, कधी कधी विशेषतः बायकांच्या बाबतीत मुलाच्या जन्मानंतर आपल्याकडे दुर्लक्ष होतं, काही मुलांच्या परीक्षा म्हणा वगैरे। क्रॉनिक निग्लेक्ट जो आहे हा पण मला वाटतं सगळेच जण करतो। आपल्यापैकी किती जण असं म्हणू शकेल की मी डिप्रेस नसतो किंवा नसते? एकही व्यक्ती आहे की जो म्हणू शकतो डिप्रेशन नाही आहेत? अगदी ऑनेस्टली जर मला म्हणालात तर मला वाटतं कोणीच म्हणू शकत नाही। ओके, दे मे बी फेजेस अशा असतात की कधीतरी हो कधीतरी नाही, पण डिप्रेशन इज अ बेसलाईन फीलिंग विथ 90% ऑफ द ह्युमन बीइंग्स।
आणि ह्याला मी म्हणते क्रॉनिक निग्लेक्ट। आणि अशा परिस्थितीत कुठलीही जर आपल्या जीवनात अशी घटना झाली, फॅमिली इलनेस झाला, स्वतःचा आजार झाला, तर मग आपला निग्लेक्ट अजून वाढतो। छोटासा जोक सांगू परत? म्हटलं तसं गंभीरता जराशी म्हणजे मला जरा त्रास होतो त्याचा। तर एक मुलगी असते 21 वर्षाची, प्रेमात पडते आणि वडिलांना सांगते, डॅडी डॅडी माझं ह्याच्यावर प्रेम आहे। तर वडील म्हणतात, बेटा क्या काम करता और कितने पैसे कमाता है? तर ती म्हणते, डॅडी तुम्ही सर्वच पुरुष सारखे आहात, त्यांनी पण मला तुमच्याबद्दल हेच प्रश्न विचारले। ऑलराइट, सो कीप दॅट स्माइल्स गोइंग अ लिटल बिट। डू आय और डिड आय निग्लेक्ट माय सेल्फ? जेव्हा मी हा टॉपिक ह्यांना सुचवला की मी ह्याच्याबद्दल बोलते, तेव्हा मी थोडा विचार केला आणि मला असं वाटलं की माझं उत्तर इंट्रोस्पेक्शन केल्यावरती हो राहील की डू आय निग्लेक्ट माय सेल्फ? आय वुड से येस। ओके, तुमची उत्तरं तुम्हाला शोधायला पाहिजेत की तुम्ही स्वतःला निग्लेक्ट करता का नाही, पण दिस नीड्स अ लॉट ऑफ इंट्रोस्पेक्शन अँड थॉट। सो डू वी अग्री, म्हणजे आपलं काय मत आहे की बायका दुर्लक्ष करतात का नाही करत? मला याच्यावर पटकन वोट्स द्या की आपण दुर्लक्ष करतो का बायका? हात वरती करा ना मग। थँक्यू सो मच। सी, ऑल ऑफ अस लार्जली निग्लेक्ट आवरसेल्व्स। तर हे गृहीत धरून चालून आपण पुढे बघू की दुर्लक्ष म्हणजे, मला असं वाटतं ह्याच्यात हे मला सांगणं जरुरीचं आहे की इट इज व्हेरी इंडिव्हिज्युअल। ओके, माझ्या दृष्टीने गुड हेल्थ केअर करणं म्हणजे 3 महिन्यांनी माझे लॅबोरेटरी टेस्ट करणं, वर्षातनं चेकअप करणं, पण दुसऱ्या एका बाईच्या दृष्टीने व्यवस्थित काळजी घेणं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये 3 व्हिजिट झाल्या हॉस्पिटलमध्ये तरी बास। सो ओके, फॉर व्हॉट मे बी केअर फॉर मी मे बी निग्लेक्ट फॉर समवन एल्स। त्यामुळे प्रत्येक माणसाच्या बाबतीत हे वेगळं होतं। आणि नीड आणि इंडल्जन्स जर आपण म्हटलं की मला असं वाटेल, मे बी एका माणसाला वाटेल वर्षातनं 4 वेळा व्हॅकेशन घ्यावी आणि दॅट इज माय नीड, दुसऱ्या माणसाला वाटेल किती वेडेपणा, दिस इज इंडल्जन्स। सो दीज परसेप्शन्स यू नीड टू कीप इन माइंड। आणि व्हॉट अमाउंट्स टू निग्लेक्ट, आपण जेव्हा आपण म्हणतो हो मी माझ्याकडे दुर्लक्ष करते बाबा, तेव्हा आपण क्वांटिफाय करू शकू का की मी किती निग्लेक्ट करते? तर मला असं वाटलं, मी विचार केला आणि मला असं वाटलं हो मी क्वांटिफाय करू शकते। आणि त्याचं आजचं माझं उत्तर राहील की ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 आजचा माझा निग्लेक्ट 8 आहे। 2006 मध्ये मे बी इट वॉज जस्ट 3। ओके, त्यामुळे दिस अंडरस्टँडिंग ऑफ क्वांटिफाईंग, की ह्याला आपण एक आकडा जेव्हा लावतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल विचार करणं थोडंसं सोपं जातं असं मला वाटतं। आणि तर आपण जेव्हा निग्लेक्ट हे म्हणतो तेव्हा आपण काय निग्लेक्ट करतो खरं? दुर्लक्ष कशाकडे करतो? सगळ्याकडेच। तर हे जर तुम्ही वाचलं तिथे, तर फिजिकल हेल्थ, आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतोच, आपल्या फिटनेसकडे, आपल्या दिसण्याकडे, आपल्या सेफ्टीकडे, आणि बायकांच्या बाबतीत मन आणि हृदय बऱ्याच वेळेला दाबून टाकलं जातं की युअर ओन फिलिंग्स, तुम्हाला डिप्रेशन आहे पण तुम्ही दाखवत नाही, तुमची इमोशन्स कशी आहेत, तुमचं प्रेम कसं आहे, तुमचं इंटलेक्ट की तुमची जेवढी बुद्धिशक्ती आहे त्याचा तुम्ही वापर पूर्ण करताय का नाही, आणि आपल्या आकांक्षा वगैरे ह्या दृष्टिकोनातनं नेहमीच दुर्लक्ष होतं। सोशल ऍस्पेक्ट्स बायकांच्या बाबतीत आय थिंक एव्हरीवन विल अग्री विथ मी की लग्ना अगोदर जी बाई टीम लीडर असते आणि तिचं मोठं फ्रेंड सर्कल असतं ते लग्नानंतर नक्कीच थोडं बदलतं। आणि मोस्ट ऑफ द विमेन थोडंसं आपल्या मिस्टरांचं सोशल सर्कल अडॉप्ट करतात। ओके, दे स्पेंड अ लॉट ऑफ टाइम नर्चरिंग दॅट सर्कल। आणि हा थोडासा भाग लक्षात घेण्यासारखा आहे, कारण आपलं सोशल सर्कल आणि आपले फ्रेंड्स हे आपलेच राहतात। एक छोटं उदाहरण, माझे एक मैत्रीण आणि मित्र मुंबईत असताना होते आणि तो माणूस एकाएकी गेला आणि माझी मैत्रीण होती आणि तिचं लग्न लवकर झालं होतं आणि ती म्हणाली, यु नो अमिता, आफ्टर माय हजबंड डाईड आय वॉज सडनली अलोन। कोणीच मित्रमंडळ नव्हतं, बरोबर, बिकॉज शी हॅड सो मच अडॅप्टेड। आपल्याला बदलणं होतं तिच्या नवऱ्याच्या घरामध्ये सेटल व्हायला आणि त्याच्या सोशल सर्कलमध्ये सेटल व्हायला। आपली स्वतःची अँबिशन्स काय असतात, आपलं करिअर कसं असतं, आणि स्पिरिच्युअलिटी विच इज अ जर्नी टू कॉन्शियसनेस, ह्याबद्दल पण मी हे सोडून पुढे जाते।